तर नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। बघा मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला फिनिशिंग आणि फिटिंगसाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर थोडासा जरी तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक जरूर करा। चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपल्याला फिनिशिंग आणि प्रॉपर फिटिंग कशा पद्धतीने करायची तर याच्यासाठी तुम्हाला मी टिप्स देणार आहे। तर त्या टिप्स वापरून तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाउजची प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग जी आहे ते योग्य पद्धतीने कशा पद्धतीने करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर तुम्हाला माहितीसह पाहायला मिळणार आहे। आणि ऐका सुद्धा। तर हा जो आपला ब्लाउज आहे 36 मापाचा आहे। तर याच्यासाठी सर्वात पहिले कशा पद्धतीने मी मापे घेतलेली आहे तर कसा कट केलेला आहे ते सांगते। सर्वात पहिले तर बघू शकता हा जो 36 मापाचा ब्लाउज आहे तर याच्यासाठी मी शोल्डर लावलेला आहे 5.5 इंच, त्यानंतर आर्महोल जो लावलेला आहे 5.5 इंचाचा, गळा रुंदी लावलेली आहे 2.25 इंचाची। त्याचप्रमाणे जो काही तुमच्या छातीचा भाग म्हणजे चौथा येत असेल तर त्याचा चौथा टाकायचा आणि त्यानंतर कमरेचा चौथा टाकायचा। आणि सर्वात पहिले ब्लाऊज मागे उचकू नये म्हणून ब्लाऊजची जी तुम्ही अंगावरून उंची घेतली असेल तर त्याचप्रमाणे इथे आम्ही उंची लावून घेतलेली आहे। कारण कस्टमरची हाईट कमी असल्यामुळे इथे मी 12.5 ते 13.5 इंच उंची जी आहे ते 1 इंच ॲड करून 13.5 पूर्ण उंची लावून घेतलेली आहे। तर अशा प्रकारे ब्लाऊजचं जे आहे ते योग्य पद्धतीने अंगावरचे माप घेऊन ब्लाऊज जो आहे ते अगदी व्यवस्थित जो आहे तो परफेक्ट असा कटिंग केलेला आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला इथे जे आहे ते परफेक्ट स्टिचिंग आणि फिनिशिंग सुद्धा इथे करून घ्यायचं आहे। तर बघू शकता सर्वात पहिले फिनिशिंग जर आपल्याला ब्लाऊजला घ्यायची असेल तर फिनिशिंगसाठी अस्तर जे आहे ते आपल्याला व्यवस्थित धुवून प्रेस करून त्यानंतर आपल्याला कटिंग करायचं असतं। आणि ब्लाऊजला योग्य म्हणजे आपल्याला फिनिशिंग पाहिजे असेल आणि फिटिंग पाहिजे असेल तर सर्वात पहिले आपण कुठल्या प्रकारे माप घेतो तर माप खूप महत्त्वाचं असते। तर तुम्ही जर कस्टमरच्या अंगावर माप घेत असाल किंवा त्यांनी कस्टमरांनी ब्लाऊज दिलं असेल तरी सुद्धा तुम्ही त्यांच्या अंगावरून व्यवस्थित माप घ्या आणि त्यानंतरच तुम्ही ब्लाऊज कटिंग करा। आणि माप घेण्यासाठी आपल्याला योग्य माप म्हणजे जसं की बस्ट, अंडर बस्ट, शोल्डर, आर्महोल ही जे मापे आपण घेतो ती व्यवस्थित मापे घ्या, अंगावरून मापे घ्या आणि त्यानंतरच आपलं ब्लाऊज जे आहे ते कट करा। शोल्डर उतरू नये म्हणून तुम्हाला सांगते मी आर्महोल जो आहे किंवा तो आपला शोल्डर टाकतो त्यामध्ये आपण गळा रुंदी टाकतो ती योग्य टाका। जर तुमचं 36चं माप आहे आणि त्यानंतर गळा डीप आहे तर तुम्ही तिथे 2.25 इंच न घेता 2 इंच माप जरी टाकले आणि गळा जर 10च्या समोर आहे 10 10.5 तरी चालेल। कारण की जे आहे ते शोल्डर उतरू नये याच्यासाठी 2 इंच माप टाकलं तरीही सुद्धा तुमचं जे आहे ते आर्म म्हणजे शोल्डर जे आहे ते उतरणार नाही। तर इथे अशा पद्धतीने जर आपण ज्या छोट्या चुका होतात त्या चुका केल्या नाही आणि योग्य पद्धतीने आपण माप घेऊन कस्टमरचं ब्लाऊज शिवलं तर आपलं ब्लाऊज जे ते व्यवस्थित अंगात बसतं। तर बघू शकता इथे आता आपलं अस्तर जे आहे ते जोडून झालेलं आहे। त्यानंतर साईड पीस आणि कटोरी सुद्धा इथे जोडून घेतलेली आहे। त्याचप्रमाणे बघा इथे आपल्या दोन्ही सामोरचे फ्रंट भाग जे आहे ते व्यवस्थित जोडून झालेले आहे। त्यानंतर आता आपल्याला बॅकचं जे आहे ते सुद्धा इथे व्यवस्थित परफेक्ट असं अस्तर जोडलेलं आहे। त्यानंतर बाहीला अस्तर जोडताना आपल्याला वरच्या साईडने जोडून आतमधल्या साईडने पलटून घ्यायचं असते। तर इथे बाही जोडताना आपल्याला नेहमी लक्ष ठेवायचं की उजवी बाजू आणि डावी बाजू आणि आर्महोल म्हणजे जो आपला खोल भाग आहे तो समोर येणार ह्याच पद्धतीने अस्तर बाहीला नेहमी व्यवस्थित जोडायचं। तर बघू शकता इथे अस्तर जे आहे ते एक्स्ट्रा म्हणजे अस्तरच्या बाहेर जो काही कापड असेल ते कट केलेलं आहे आणि दोन्ही बाह्या आमोरासमोर ठेवून आपल्याला खोल भाग समोर येणार ह्याच पद्धतीने अस्तर जे आहे ते इथे आता आपण जोडून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे पाठीमागचा भाग जो आहे तो त्याला अस्तर जे आहे ते फक्त आपल्याला गळा शिवून घ्यायचा आणि त्यानंतर गळा आपल्याला आतमध्ये पलटवायचा असेल। जर तुम्हाला गळ्याला पायपिंग लावायची असेल तर तुम्ही गळ्याला पलटवला नाही तरी चालेल, पण इथे गळा मला पलटवून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी मी फक्त गळा शिवून इथे गळ्याला टीप वरच्या साईडनी इथे पलटवून दाबटीप जी आहे ती व्यवस्थित लावली आणि त्यानंतर चारही साईडने अस्तर जे आहे ते अशा प्रकारे जोडून घेतलेलं आहे। आणि अस्तरच्या बाहेर जे काही थोडंसं कापड आलं असेल तर ते सुद्धा कट करायचं आणि मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते तंत कधीच कट करायचा नाही। अस्तरच्या बाहेर थोडंसं अर्धा इंच किंवा पाव इंच कापड येईल ह्याच प्रमाणे आपल्याला जे मेन फॅब्रिक असते ते सुद्धा कट करायचं असते। तर ह्या काही छोट्या महत्त्वाच्या ज्या टिप्स आहेत त्या तुम्हाला इथे मी शॉर्टमध्ये तर सांगितलेलं आहे। तर बघू शकता आता हा आपल्याला हातशिलाईची पट्टी बाहेरच्या साईडने लावून आतमधल्या साईडने दुमडून वरून दाब शिलाई लावायची आणि त्यानंतर इथे आपल्याला हातशिलाई सुद्धा करून घ्यायची असते जेव्हा आपण ब्लाऊजची फिनिशिंग करतो तेव्हा।
तर अशा प्रकारे बॅकचा पार्ट आपला शिवून झालेला आहे। त्यानंतर आता आपल्याला गळ्याला पायपिंग लावायची आहे। नेहमी पायपिंगसाठी आपल्याला तिरप्या कापडमध्ये पट्टे जे आहे ते कट करायचे असतात, तर बघू शकते इथे। आणि पायपिंगचे पट्टे जे आहे ते साधारण 1 इंच घ्यायची आपल्याला, म्हणजे पायपिंग जी आहे ती आपली अगदी गोल मुळीसारखी येतं आणि पायपिंग पलटल्या जात नाही। त्याच्यामुळे शक्यतो जी पायपिंगची पट्टी आहे ती फक्त 1 इंचाची घ्यायची आणि त्यानंतर बघू शकता इथे गळ्याला वरच्या साईडने लावून आपल्याला ही पायपिंग अशा पद्धतीने लावायची आणि त्यानंतर जिथे कर्व भाग आहे तिथे व्यवस्थित खचके मारून आपल्याला ही पायपिंग जी आहे ती अशा पद्धतीने वरच्या साईडने हे आपल्याला आतमध्ये कापड फोल्ड करून वरच्या साईडने शिलाई लावत ही पायपिंग आपल्याला लावायची असते। तर अशा प्रकारे आपला गोल गळ्याला पायपिंग इथे लावून झालेली आहे। त्याचप्रमाणे दुसऱ्या भागाच्या गळ्याला सुद्धा जशी आपण पहिले लावली तर त्याचप्रमाणे पायपिंग लावून घ्यायची आहे। आणि पायपिंग लावताना पायपिंगची पट्टी थोडी ओढून लावायची, म्हणजे आपला गळा जो आहे तो व्यवस्थित परफेक्ट असा गळ्याला गोल आकार येतो। तर याच्यासाठी ह्या छोट्या छोट्या टिप्स ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहे तुम्ही नक्की फॉलो करा आणि बघा तुमचं ब्लाऊज जे आहे ते अगदी परफेक्ट असं येतं, 100% गॅरंटी। तर आता आपल्याला लास्टमध्ये फिटिंग टाकायची आहे ब्लाऊजची। तर बघा इथे आपले फ्रंट पार्ट जे आहे ते जोडून म्हणजे पूर्ण शिवून झालेले आहे, बॅकचा सुद्धा इथे शिवून झालेला आहे। त्यानंतर आता आपल्याला फिटिंगसाठी बघा इथे दोन्ही याचे शोल्डर जे आहे ते व्यवस्थित आपल्याला एकावर एक ठेवून अशा पद्धतीने अर्धा इंचाची टीप लावून घ्यायची। दोन्ही शोल्डर जोडायचे, उजवा आणि डावा। तर शोल्डर जोडताना सुद्धा आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची लक्षपूर्वक। शोल्डर जोडल्याच्या नंतर बघू शकता इथे आपल्याला दोन्ही भाग जे आहे ते व्यवस्थित समान करून घ्यायचे आणि त्यानंतर बाही जोडून घ्यायची। बाही जोडताना कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्राचा कापड बाहेर येत असेल तर तो कापड कट करून अशा पद्धतीने बाही जोडायची। बाही जोडताना नेहमी खोलभाग समोर येईल आणि उथळ भाग मागे जाईल, ह्याच पद्धती हिशोबाने आपल्याला इथे बाही जोडून घ्यायची असते। आणि सर्वात पहिले बाही जोडल्याच्या नंतर बघा इथे एक शिलाई आपल्याला लावून घ्यायची आणि दोन्ही बाह्या व्यवस्थित जोडून झाल्याच्या नंतर फायनलमध्ये आता आपल्याला इथे फिटिंग टाकायची असते। फिटिंग टाकताना नेहमी आपल्याला कमरेचा चौथा, छातीचा चौथा आणि दंडघेराचे निम्मे घ्यायचं असते। आणि फिटिंग टाकताना नेहमी ब्लाऊज अशा पद्धतीने एकावर एक दोन्ही भाग जे आहे ते व्यवस्थित पिनअप करून घ्यायचे। आणि त्यानंतर बघा इथे कमरेचा चौथा अशा पद्धतीने व्यवस्थित मोजायचं, छातीचा चौथा आर्महोल मोजायचा, दंडघेराच्या निम्मे तो सुद्धा व्यवस्थित मोजून घ्यायचा आणि त्यानंतर जिथे आपण मार्क केलेला आहे त्याच्यावरूनच आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे। तर बघू शकता फायनलमध्ये अशा पद्धतीचा आपला ब्लाऊज जो आहे तो पूर्ण फिटिंग आणि स्टिचिंग कशा पद्धतीने करायची तुम्हाला मी महत्त्वाचे टिप्स सुद्धा सांगितलेले आहे। तर तुम्हाला कसा वाटलं तर नक्की सांगा। आवडला असेल आणि चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। दुसऱ्या भागाला सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे जे आहे ते आपल्याला फिटिंग टाकून घ्यायची आहे। छातीचा चौथा, कमरेचा चौथा जे काही तुमचा येत असेल त्याचप्रमाणे आणि चॉकने इथे बघा जी लाईन आहे ती ड्रॉ केलेली आहे, त्या लाईनवरूनच आपल्याला इथे शिलाई लावून घ्यायची असते। आणि त्यानंतर इथे दंडघेराचे निम्मे सुद्धा आपल्याला लावायचं परफेक्ट जो काही येत असेल। आणि फिटिंगची शिलाई जी आपण लावली त्याच्या बाहेरच्या साईडने आपल्याला एक्स्ट्राच्या 2 शिलाई लावून घ्यायच्या असते। तर अशा पद्धतीने आपलं अगदी कमी वेळेत झटपट ब्लाऊजचं फिनिशिंग आणि फिटिंग तुम्हाला मी करून दाखवलेलं आहे। परफेक्ट असं मापे सुद्धा सांगितलेले आहे, तुम्ही नक्की ह्या मापाचं ब्लाऊज असेल तर तुम्ही नक्की स्टिच करून बघा। तर अशा पद्धतीचं ब्लाऊज तुम्हाला कसं वाटलं फिनिशिंग आणि फिटिंग तर नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओपर्यंत, बाय।